चिंता नसावी। शचीची आणि बानूची भेट निर्विघ्नपणे पार पडली आहे। हो, शची देवींच्या मुखातून जे सत्य बाहेर पडायला नको होते ते जर बाहेर पडले असते तर सगळ्याला वेगळंच वळण लागलं असतं। मी शचीची बाजू समजू शकते। कितीही काळानंतर ती तिच्या कन्येला भेटली असली तरी तिच्याविषयी प्रेम काळजी वाटणं स्वाभाविक आहे। म्हाळसाविषयी सांगताना तिला बानूच्या भविष्याची चिंता वाटत असणार। आता तरी तिचं भविष्य सुखाचं व्हावं असं तिला वाटणारच। हो, परंतु म्हाळसा देवींच्या मूळ स्वरूपाचा विषय त्यांनी काढायला नको होता। असं कसं म्हणता तुम्ही? श्री खंडेरायांचा आणि बानूचा विवाह झाला असं जेव्हा म्हाळसाला कळेल तेव्हा काय होईल ह्याचा तर विचार करा। ते दोघं जेव्हा जोडीनं जेजुरीत येतील तेव्हा काय होईल ह्याची कल्पना न केलेलीच बरी। म्हाळसा रागाच्या भरात काय करतील हे सांगता येत नाही। हा विवाह कसा पार पडणार आहे आणि नंतर सगळ्याला कसं सामोरं जायचं आहे हा मोठा प्रश्न आहे। हे तुम्ही म्हणता आहात? हो, सगळ्या परिस्थितीतून सहज मार्ग काढणारे तुम्ही असं म्हणता आहात? मला श्री खंडेराय तिकडे एकटे आहेत ह्याची काळजी वाटते आहे। खूप खडतर काळ काढला त्यांनी। काय विचार आहे तुमचा? विवाहाआधी त्यांच्याकडे जावं म्हणतो। नाही, तुम्ही इथून कुठेही जायचं नाही। अहो पण मी नाही म्हणाले ना। देवी, मला श्री खंडेराय आणि बाणाईच्या विवाहाआधी तिकडे जावंच लागेल।